नमस्कार. विज्ञानशास्त्री ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याला संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ हे जर्मनी देशाचे चिकित्सक, वैद्य, जीव रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1922 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. ग्लुकोज या जीवरासायनिक संयुगाचे विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस प्रक्रियेचा शोध गुस्ताव इम्बेडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जॅकोब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला. यासाठी स्नायुऊती यावर प्रयोग केले. ग्लुकोज या जीवरासायनिक संयुगाचे विघटन ग्लायकोलायसिस प्रक्रियेला इम्बेडेन मेयरहॉफ पार्नास पाथवे किंवा EMP पाथवे असे म्हणतात. ग्लायकोलायसिस हा चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा आहे. सजीवांच्या पेशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुविक आम्ल होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकोलायसिस असे म्हणतात. या प्रक्रियेत एकूण 10 अभिक्रिया असून या सर्व अभिक्रिया पेशी द्रव्यात विकराद्वारे घडून येतात. गुस्ताव गेओर्ग एम्बेडेन आणि ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ या दोघांनी या अभिक्रिया शोधून काढल्या, म्हणून या प्रक्रियेला एम्बेडेन मेयरहॉफ पाथवे असेही म्हणतात. ही प्रक्रिया सर्व ऑक्सिजीवी आणि विनॉक्सिजीवी सजीवामध्ये घडून येते. कर्बोदकांचे चयापचयातील हा एक मुख्य पथ असून यात 6 कार्बनी ग्लुकोजचे एका शर्कराचे रूपांतर 3 कार्बनी पायरुविक आम्लात होते. तसेच या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ADPचे रूपांतर ATPमध्ये होण्यासाठी वापरली जाते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया सारख्याच प्रकारे घडून येते, कारण या अभिक्रियेत भाग घेणारी प्रथिने की विकरे सारखीच आहेत. ग्लायकोलायसिस या प्रक्रियेत एकूण 10 अभिक्रिया क्रमाने असून ग्लुकोजचे विघटन होते आणि पायरुविक आम्लाचे 2 रेणू मिळतात. या प्रक्रियेत घडणाऱ्या सर्व अभिक्रियांचे मिळून एक संक्षिप्त समीकरण आहे, जे समीकरण इथे दिलेले आहे. ग्लायकोलायसिस प्रक्रिया 2 टप्प्यात घडते. पहिल्या टप्प्यात 5 अभिक्रियांचा समावेश होतो, तर दुसऱ्या टप्प्यात नंतरच्या 5 अभिक्रियांचा समावेश होतो. पहिल्या टप्प्यात ऊर्जा खर्ची पडते आणि 2 ATP रेणूचे रूपांतर 2 ADPमध्ये होते. दुसऱ्या टप्प्यात ऊर्जा निर्मिती होते. या टप्प्यात 4 ADPचे रूपांतर 2 ATPच्या रेणूमध्ये होते आणि 2 NADचे रूपांतर 2 NADHमध्ये होते. ऊर्जेचा ताळेबंद मांडला तर 2 ATP एवढी ऊर्जा खर्ची पडते आणि 4 ATP ऊर्जा निर्माण होते. थोडक्यात ATP शिल्लक राहतात, 2 ATP शिल्लक राहतात. ग्लायकोलायसिस पथातील उत्पादितापैकी ATP हा पेशींचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. याला वैश्विक चलन असे म्हणतात. ATPमध्ये साठलेली ऊर्जा पेशीमधील वेगवेगळ्या कार्यासाठी उदाहरणार्थ पेशीतील जटिल रेणूंची निर्मिती, पेशीसाठी आवश्यक घटकांचे वहन, स्नायूंच्या हालचाली यासाठी वापरले जाते. तसेच NADH हे एक महत्त्वाचे विकर आहे. हे विकर पेशीमध्ये रासायनिक अभिक्रियामध्ये इलेक्ट्रॉन वहनाचे काम करते. ग्लायकोलायसिसमध्ये तयार होणारे पायरुवेटचे 2 रेणू ऑक्सिशोषणासाठी तसेच विनॉक्सिशोषणासाठी वापरले जातात. पेशींच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार ग्लायकोलायसिस प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुविक आम्लाचे भवितव्य ठरते. सर्व पेशी ऑक्सिजनच्या अनुपस्थित विनॉक्सिशोषणाद्वारे काही प्रमाणात ATPची निर्मिती करीत असतात. या प्रक्रियेत ग्लुकोजचे विघटन होऊन पायरुविक आम्ल तयार होते. या पायरुविक आम्लाचे रूपांतर नंतर लॅक्टिक आम्लात होऊन ते पेशीमधून ऊर्जा उत्सर्जित होते. ऑक्सिजनच्या अनुपस्थित प्राण्यांच्या पेशीचे कार्य काही काळ चालू शकते. यावेळी निर्माण झालेले लॅक्टिक आम्ल रक्तात मिसळते. मात्र स्नायू पेशींना बराच वेळ ऑक्सिजन मिळाला नाही, तर वाढलेल्या आम्लामुळे पुढील चयापचय प्रक्रिया थांबतात आणि पेशी मृत पावतात. दुधात असलेल्या जीवाणू चयापचय प्रक्रियेत दुधातील दुग्ध शर्करा शोषून घेतात आणि शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्ल यामध्ये करतात. यातून निर्माण झालेले ATP जीवाणूसाठी पुरेसे असते. तयार झालेल्या आम्लामुळे दूध आंबते. किण्वसारख्या सूक्ष्म जीवांमध्ये पायरुविक आम्लाचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथिल अल्कोहोलमध्ये होते. या प्रक्रियेला
किण्वन क्रिया असे म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात योगर्ट, मद्य तसेच बिअर तयार करण्यासाठी किण्वन क्रियेचे वापर करतात. ऑक्सिजनच्या उपस्थितीत ग्लुकोजपासून तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे ऑक्सिडीभवन होऊन ॲसिटिल कोएन्झाईम ए हे ॲसिटिक आम्ल आणि सहविकर ए यांच्यापासून तयार झालेले इस्टर आहे. हा ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होतो. या ॲसिटिल कोएन्झाईम एचा प्रवेश क्रेब चक्रात होतो आणि मोठ्या प्रमाणात ATPची निर्मिती होते. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून ATPचे सुमारे 30 रेणू तयार होतात. एम्बेडेड मेयर ऑफ पर्नास मार्गाचे महत्त्व संदर्भात बोलायचे झाल्यास ही प्रक्रिया सर्व जिवंत पेशीमध्ये होते. ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोजच्या ऱ्हासाची ही पहिली पायरी आहे. उत्पादित मध्यवर्ती इतर विविध चयापचय मार्गामध्ये वापरल्या जातात, जसे की ग्लायकोजन संश्लेषण, ट्रायग्लिसराईड संश्लेषण, अमायनो ॲसिड संश्लेषण इत्यादी. या प्रक्रियेवर अवलंबून असलेले विविध पोस्ट ग्लायकोलायटिक मार्ग आहे. उदाहरणार्थ सायट्रिक ॲसिड सायकल, फॅटी ॲसिड आणि कोलेस्ट्रॉल संश्लेषण EMP मार्ग हे ग्लायकोलायसिसचे दुसरे नाव आहे. ग्लायकोलायसिसची योजना देणाऱ्या गुस्ताव एम्बेडेन आणि ऑटो मेयरहॉफ आणि जे पर्नास या 3 शास्त्रज्ञाच्या नावावरून हे EMP पाथवे असे नाव पडले आहे. ग्लायकोलायसिस हा ग्लुकोज कॅटाबॉलिझमचा मार्ग आहे. हे सर्व जिवंत पेशीच्या सायटोप्लाझममध्ये उद्भवते. एरोबिक तसेच ॲनएरोबिक पेशीमध्ये ही प्रक्रिया घडते. ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांनी केलेल्या पेशींच्या चयापचय संदर्भातील संशोधन कार्यातील ग्लायकोजनचे दुग्धजन्य आम्ल लॅक्टिक ॲसिड यामध्ये विघटन होत असल्याचे गुस्ताव जॉर्ज एम्बेडेन आणि जॅकब कॅरोल पार्नास यांनी लक्षात आणून दिले. ग्लायकोजनचे दुग्धजन्य आम्ल लॅक्टिक ॲसिड यामध्ये रूपांतर करण्याच्या सर्व चरणांचा शोध घेणारे आणि एकमेकाशी जोडणारे गुस्ताव जॉर्ज एम्बेडेन हे पहिले शास्त्रज्ञ असावेत. गुस्ताव जॉर्ज एम्बेडेन आणि ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांनी ग्लायकोजन या शर्करा यौगिकाचे विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस याचे अचूक जैव रासायनिक चरणांचा अभ्यास केला आणि एम्बेडेन मेयरहॉफ पर्नास पाथवे प्रस्तावित केले. ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांचा जन्म दिनांक 12 एप्रिल 1884 रोजी जर्मनी देशातील फॅनओर येथे झाला. सन 1888 आई वडील आणि ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ हे बर्लिन शहरात विस्थापित झाले. त्यामुळे ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांनी आपले बालपण बर्लिन शहरात व्यतीत केले. तेथील स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. स्ट्रासबर्ग आणि हेडेलबर्ग येथे सन 1909 ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणासाठी त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक असे होते, मानसिक आजाराच्या मानसशास्त्रीय सिद्धांतांचे योगदान. सन 1912 ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ हे किल विद्यापीठात संशोधन सहाय्यक या पदावर रुजू झाले. सन 1918 त्यांची किल विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी पदोन्नती झाली. सजीवांच्या शरीर पेशीमध्ये ग्लुकोज या जीवरासायनिक संयुगाचे विघटन पायरुव्हिक आम्लामध्ये होण्याच्या अभिक्रियेला ग्लायकोलायसिस म्हणतात. कर्बोदकांच्या चयापचयातील हा मुख्य प्रवाह आहे. यामध्ये 6 कार्बनी ग्लुकोज म्हणजे एक शर्करा अणू यांचे रूपांतर 3 कार्बनी पायरुव्हिक आम्ल यात होते. सन 1920च्या दशकात ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ, बुकनर, हार्डन आणि यंग यांनी शोधलेल्या ग्लायकोलायसिस च्या अनेक वैयक्तिक तुकड्यांपैकी काही एकत्र जोडण्यास सक्षम होते. ऑटो फ्रिट्झ मेयरहॉफ यांची आणि त्यांचे सहकारी यांनी स्नायुऊती यांच्या उपयोजनेतून ग्लायकोलायसिस यासाठी आवश्यक असणाऱ्या जैव उत्प्रेरके ग्लायकोलायटिक एन्झाईम वेगळे करू शकले. या संशोधन कार्यामुळे ग्लायकोजनपासून लॅक्टिक आम्ल संपादन करण्यापर्यंतचा जैव रासायनिक मार्ग कृत्रिमरित्या तयार करण्यासाठी त्यांना एकत्र करू शकले. एका रिसर्च पेपरमध्ये मेयरहॉफ आणि शास्त्रज्ञ रेनेट जुनोव्हिज कोकोलाटी यांनी फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचे 2 ट्रायोज फॉस्फेटमध्ये विभाजन करणाऱ्या अभिक्रिया तपासल्या. मागील कामाने प्रस्तावित केले होते की विभाजन 1,3 डायफॉस्फोग्लिसराईड प्लस ऑक्सिडायझिंग एन्झाईम आणि कोएन्झाईमद्वारे झाले आहे.
मेरॉफ आणि जुनोव्हिच यांना आढळले की आयसोमेरेज आणि अल्डोसेस या अभिक्रियेसाठी समतोल स्थिरता अजैविक फॉस्फेट्स किंवा इतर कोणत्याही को एन्झाईम्स किंवा ऑक्सिडायझिंग एन्झाईममुळे प्रभावित होत नाही. त्यांनी ग्लायकोलिसिसमधील संभाव्य मध्यवर्ती म्हणून डायफॉस्फोग्लिसराईड काढून टाकले. गुस्ताव एम्बेडेन यांनी ग्लायकोलायसिसची रूपरेषा प्रस्तावित केली. जलद ग्लायकोलायटिक अभिक्रिया यांच्या मध्यवर्तींच्या अत्यंत कमी आयुष्य आणि कमी स्थिर एकाग्रतेमुळे किंवा संहतीमुळे मार्गाची गुंतागुंत निश्चित करण्यात सर्वात मोठी अडचण होती. मेरॉफ, एम्बेडेन आणि इतर अनेक जैव रसायनशास्त्रज्ञांनी शेवटी ग्लायकोलिसचे कोडे पूर्ण केले. पृथक मार्गाची समज पुढील दशकामध्ये विस्तारली गेली, ज्यामध्ये त्याचे नियमन आणि इतर चयापचय मार्गासह एकात्मतेचा अधिक तपशील समाविष्ट केला गेला. ग्लुकोज या जीवरासायनिक संयुगाचे विघटन, ग्लायकोलायसिस अभिक्रियाचा शोध गुस्ताव एम्बेडेन, ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला. यासाठी स्नायुयुती यावर प्रयोग केले. ग्लुकोज या जीवरासायनिक संयुगाचे विघटन, ग्लायकोलायसिस अभिक्रियेला एम्बेडेन, मेयरॉफ, पार्नास पाथवे किंवा EMP पाथवे असे म्हणतात. स्नायुयुतीमधील ग्लायकोलायसिस या जैवरासायनिक अभिक्रियेद्वारे ऊर्जा मुक्त होणे आणि यांत्रिक कार्य या संशोधन कार्याच्या गौरवार्थ सन 1922 सालचा शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार आर्चिबाल्ड व्हिवियन हिल यांच्यासोबत ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ यांना देण्यात आले. ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ हे जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1922 सालच्या शरीरक्रिया विज्ञान औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना स्नायूमध्ये लॅक्टिक ॲसिड आणि ऑक्सिजनच्या चयापचय क्रियेतील संबंध या शोध कार्यासाठी आर्चिबाल्ड हिल यांच्यासोबत नोबेल पारितोषिक मिळाले. स्नायू आकुंचन आणि ऊर्जा रूपांतरण प्रक्रिया हे त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्याचे सारांश आहे. ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ यांचा जन्म दिनांक 12 एप्रिल 1884 रोजी फॅनोव्हर, जर्मनी येथे झाला. त्यांनी हेडेलबर्ग विद्यापीठातून वैद्यकीय पदवी MD ही पदवी मिळवली. मेयरॉफ यांनी दाखवून दिले की स्नायूंच्या हालचाली दरम्यान ग्लायकोजनचे लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होते आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीत ते पुन्हा प्रक्रिया करते, जे ऊर्जाच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. त्यांनी स्नायूंच्या बायोकेमिस्ट्रीमध्ये मोठे योगदान दिले आणि फॉस्फोरिलेटेड संयुगे ऊर्जेने समृद्ध असतात हे त्यांनी शोधून काढले. त्यांनी कील विद्यापीठात, कैसर विल्यम इन्स्टिट्यूट आणि नंतर अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात नाझी जर्मनी सोडल्यानंतर संशोधन केले. दिनांक 6 ऑक्टोबर 1951 रोजी फिलाडेल्फिया, अमेरिका येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे संशोधन कार्य पेशीमधील चयापचय समजून घेण्यासाठी पायाभूत ठरलेलं आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 1951 रोजी ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ यांचे वयाच्या 67व्या वर्षी फिलाडेल्फिया येथे निधन झाले. विज्ञानयात्री ऑटो फ्रिट्ज मेयरॉफ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञाननिष्ठा अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.